उत्तर पश्चिमेकडच्या राज्यांमध्ये ज्या पद्धतीनं हल्ले करण्याचा प्रयत्न पाकिस्ताननं केला, अनेक शहरांमध्ये ब्लॅकआउट आहे। दिल्लीतली ही दृश्य, इंडिया गेट मधली दृश्य, ज्या ठिकाणी सध्या तिथल्या लोकांना परत जायला सांगितलं जातंय, इंडिया गेटचा परिसर रिकामा करायला सांगितलं जातोय। दृश्य पाहूया आपण, दाखवूया ही लोकशाहीच्या प्रत्येक प्रेक्षकाला। इंडिया गेटवरची ही दृश्य आपण पाहत होतो। इंडिया गेट आता रिकामं करण्यात आलेला आहे, बंदोबस्त तैनात केला गेलेला आहे। सगळ्याच सार्वजनिक ठिकाणांवर अत्यंत महत्त्वाची जी ठिकाणं आहेत देशभरातली, त्या ठिकाणची सुरक्षा व्यवस्था देखील आता वाढवली गेलेली आहे। पुन्हा एकदा आपण सतीश ढगे सरांकडे जाऊया। सर, मगाशी मी मुद्दा तुम्हाला विचारणार होतो तो हा होता की इंटरनली जे पाकिस्तान पोखरलं गेलेलं आहे, एकीकडे लष्कराचं वाढता प्रभाव जो कधी कमी होणार नव्हता पाकिस्तान सारख्या देशामध्ये, आणि राजकीय नेते जे एक प्रकारे लष्कराची कठपुतली म्हणून काम करतात, यांच्यातला जो संघर्ष आहे, आणि त्यात आणखी अंतर्गत संघर्ष बलुचिस्तान मधला असेल, इतर बंडखोरांचा असेल, आणि इतर अंतर्गत संघर्ष तर होतेच, या सगळ्यातनं वाट काढून भारतासारख्या एका बलाढ्य शेजाऱ्याला त्याची कुरापत काढणं, त्याला सतत त्रास देणं, हे ओढवून घेतलेलं आहे सगळं। आणि सर, याचा कुठला तरी परिपाक हा विनाशामध्ये आहे। पाकिस्तानच्या नागरिकांना सुद्धा असं वाटतंय, सोशल मीडियावर व्हिडिओ फिरतायत, आताची परिस्थिती तेच सांगतेय का? म्हणजे पाकिस्तानची परिस्थिती आपल्याला माहितच होती की मागच्या काही काळामध्ये आर्थिक अस्थिरता आहे, राजकीय अस्थिरता त्या ठिकाणी आहे। बलुचिस्तानच्या BLAचा म्हणजे बलुचिस्तानमध्ये प्रचंड अशांतता आहे। कोटसी त्यांचं लष्करी नेतृत्व, त्याचबरोबर राजकीय नेतृत्व, आणि एवढंच काय, अफगाणिस्तानच्या माध्यमातून TTP सारख्या दहशतवादी संघटनांना ज्यांनी आतापर्यंत पोचलं होतं, या इस्लामिक दहशतवादी संघटनांना त्यांनी जे एक प्रकारे दूध पाजलं होतं, तो साप त्यांच्यावर गरळ ओढताना दिसतोय। ही सगळी अशी परिस्थिती एका बाजूला त्या ठिकाणी होती, आणि यातला एक सगळ्यात महत्वाचा प्लेयर, आणि तो म्हणजे मुल्ला मुनीर, जनरल असीम मुनीर, जे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आहेत, त्यांच्या महत्वाकांक्षेपोटी, त्यांच्या जे आहेत भारताविरुद्धच्या, त्याचबरोबर हिंदूंविरुद्धच्या एक प्रकारे जे आहेत अँटी इंडिया, अँटी हिंदू स्टान्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने त्यांनी जो आहे ही सगळी कारवाई त्या ठिकाणी केलेली असणार। पाकिस्तानची कुठलीही अवकात नसताना, सध्याची परिस्थिती नसताना गृहयुद्धाची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होतीये, आणि हे सगळं असताना, आणि अशा सुद्धा बातम्या येत आहेत की हे तर फक्त जे आहे मुल्ला मुनीरचंच त्या ठिकाणी काम होतं, त्यांचे नेव्हल चीफ आणि त्यांचे एअरफोर्स चीफ हे सुद्धा जे आहे मुल्ला मुनीरच्या या निर्णयाच्या समर्थनार्थ नव्हतं, अशा सुद्धा काही बातम्या त्या ठिकाणी त्याच्यात येत आहेत। आणि पाकिस्तानचं लष्कर एवढं त्या ठिकाणी आतापर्यंतचा इतिहास पाहता एवढं स्ट्रॉंग असतं की हे तुम्ही जसं राईटली सांगितलं की तिथलं कुठलंही सरकार असो ते कठपुतलीच त्या ठिकाणी असतं। मग ऑलरेडी तशा प्रकारची मतमतांतरं होती, पण तिथला डिसिजन मेकर जो असतो तो लष्कर प्रमुख असतो, आणि या लष्कर प्रमुखाला आपलं टेन्युअर वाढवायचंय, या लष्कर प्रमुखाला जे आहे त्या ठिकाणचा हुकुमशहा बनण्याचंही स्वप्न त्या ठिकाणी असेल, आणि त्यासाठी पाकिस्तानच्या जनतेचं हित खड्ड्यात गेलं तर गेलं, महागाई झाली तर झाली, गरिबी वाढली तर वाढली, आणि देश जो आहे खड्ड्यात गेला तर गेला, अशी सुद्धा त्यांची मानसिकता मला त्या ठिकाणी दिसली। आणि म्हणूनच हे सगळं, एवढी सगळी परिस्थिती असताना सुद्धा भारतासारख्या बलाढ्य राष्ट्रासोबत जर ते पंगा घेण्याचा विचार करत असतील, समजावून सांगितल्यानंतर, सो कॉल्ड मागच्या 2 दिवसांमध्ये अतिशय रिस्पॉन्सिबल अशा प्रकारची भारताने भूमिका घेतल्यानंतर सुद्धा, तर अशा प्रकारची रेड लाईन क्रॉस करण्याचं काम पाकिस्ताननं जर त्या ठिकाणी केलं असेल, नागरी वस्त्यांवर हल्ला करण्याचं काम केलं असेल, तर यासाठी माझ्या मते सगळ्यात जास्त कल्प्रिट जर कोणी असेल तर तो म्हणजे पाकिस्तानचा लष्कर प्रमुख, पाकिस्तानचं लष्कर। आणि त्यामुळे सामान्य पाकिस्तानच्या नागरिकांना आणि एकूणच पाकिस्तानच्या अस्तित्वाला येणाऱ्या काळामध्ये जे आहे एक प्रकारचं चॅलेंज निर्माण झालेलं आहे। आणि वेळोवेळी जे म्हटलं जातं की पाकिस्तानचे 5 तुकडे होत आहेत की काय, त्याकडे जे आहेत ते वाटचाल करतायत, मार्गक्रमण करतायत, अशा सगळ्या घटना होताना आपल्याला दिसत आहेत। सर, ते 5 तुकडे येत्या काळात लवकरच होऊ शकतात असं वाटतं का? तशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे का? कारण एकतर पाकिस्ताननं हे ओढवूनच घेतलेलं आहे, तर काही वेगळं सांगायला नको, सगळ्यांनाच माहिती येते, पण ज्या पद्धतीनं पाकिस्तानची वाटचाल सुरू आहे, जो उल्लेख तुम्ही सुद्धा केलात, हे 5 तुकडे लवकरच येत्या काळात होताना दिसतील आपल्याला असं वाटतं? आंतरराष्ट्रीय दबावाच्या माध्यमातून जर पाकिस्तान काही ना काहीतरी आता त्यांनी जर स्टेप एक बॅक घेतली, तर माझ्या मते पुन्हा जे आहे
थोडीशी परिस्थिती त्या ठिकाणी सावरू शकते. हम्म. पण जितकं ते रिटॅलिएट करण्याचा प्रयत्न करतील आणि जितकं जे आहे याला ते स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करतील, तितका जो आहे त्यांचा पाय खोलात जाईल आणि तितकी ती 5 तुकडे लवकरात लवकर होण्याची शक्यता जी आहे ती त्या ठिकाणी वाढते. माझ्या मते आता पुढच्या येणाऱ्या काळामध्ये जे आहे काही दिवसांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर ठरणार आहे की आंतरराष्ट्रीय दबाव आणि त्याही महत्त्वाचं पाकिस्तान जे आहे कसं सामोपचारानं त्या ठिकाणी घेतं. जर पाकिस्तानने याला स्ट्रेच केलं आणि सर्वात महत्त्वाचं अण्वस्त्र युद्धासारखा काही असा प्रयत्न करण्याचा जर त्यांनी म्हणजे त्या अँगलनी जर त्यांनी काही वाटचाल त्या ठिकाणी केली, तसा काही जर प्रयत्न केला तर नक्कीच पाकिस्तान जो आहे तो फार कमी काळामध्ये त्याची जी आहे फार म्हणजे त्याची शक्ल उडण्याची शक्यता जी आहे ती लवकरात लवकर होतील असं त्या ठिकाणी वाटतं. और अदरवाईज तसेही त्याचा एंड रिझल्ट जो आहे वाईटच होणार आहे, पण त्याला थोडासा आणखीन काही काळ लागू शकतो. नाही, पण सर अण्वस्त्रांचा वापर होण्याबाबत सातत्यानं गेले काही वर्ष बोललं गेलं होतं की तिसरं महायुद्ध होण्याची स्थिती आहे. पण युक्रेन रशियाचं युद्ध असेल किंवा आता त्याच्या आधी आपण बघितलं हमास इस्रायलचं जो संघर्ष आहे, हिजबुल्ला सोबतचा जो संघर्ष आहे, खूप काळ ताणला गेला, म्हणजे एस्केलेशन खूप जास्त झालं. भारत पाकिस्तानच्या बाबतीत हे एस्केलेशन असंच राहील असं वाटतं का, का डिएस्केलेशन सुद्धा होऊ शकेल का? कारण अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत ज्या वेळेला एस जयशंकर काही काळापूर्वी बोलले आजच्या दिवसात, त्यावेळेला अमेरिकेनं सुद्धा थेट इशारा दिला. खरंच या इशाऱ्यांचा पाकिस्तानवर फरक पडेल असं वाटतं आपल्याला? मला वाटतं ते होईल, कारण पाकिस्तानचं अस्तित्व जे आहे या भिकेवर आहे. म्हणजे जो पैसा आहे, आता उद्या परवा जे आहे IMF ची मीटिंग आहे आणि $7 बिलियन साठी त्यांनी भीक मागितलेली आहे. जगामध्ये असा कुठलाही देश नाही ज्याला आतापर्यंत 24 वेळेस IMF ने बेल आउट केलं आणि इतकी भीक मागून सुद्धा जे आहे आज घडीला पाकिस्तानचे काय हाल ते माहित आहे. तर पाकिस्तानच्या अस्तित्वासाठीच त्याला भीकेवर जगायचंय आणि त्याच अँगलनी आंतरराष्ट्रीय सपोर्ट त्याला मिळणं, आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून जे आहे आर्थिक मदत मिळणं हे त्याच्या अस्तित्वासाठीच आवश्यक आहे. स्वतः एकटा पाकिस्तान जो आहे त्याचा इतिहास पाहता काहीच निर्माण करू शकत नाही. एकच गोष्ट निर्माण करतो, एकच एक्सपोर्ट करतो आणि तो म्हणजे टेररिझम. आणि हे टेररिझम जर संपवायचं असेल तर त्याला बाकीच्या देशांचं आणि म्हणूनच वेळोवेळी मी जे म्हणतोय की आंतरराष्ट्रीय दबाव म्हणजे यामध्ये अमेरिकेची महत्वाची भूमिका आहे, रशियाची महत्वाची भूमिका आहे आणि त्यांच्यावर त्याचं म्हणजे या महत्वाच्या राष्ट्रांवर युरोपियन युनियनच्या राष्ट्रावर त्याचं एक प्रकारे डिपेंडन्स असल्यामुळे आर्थिकदृष्ट्या त्याचबरोबर बाकी आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातूनही त्यामुळे त्याला नमतं घेणं हे आवश्यक आहे आणि अशी अपेक्षा आहे की योग्य वेळेस म्हणजे लवकरच तो दबाव त्या ठिकाणी टाकला जाईल आणि यातून डिएस्केलेशन होईल असं मला त्या ठिकाणी वाटतं. पण शेपूट वाकडी ते वाकडी, आता त्या वाकड्या शेपटीला आपल्याला सरळ करता येतं का ते बघावं, और अदरवाईज जे ते शेपटी कापण्यासाठीच आपल्याला काही काम करावं लागतं का हे येणारा काळ आपल्याला सांगू शकेल. शेपूट कापण्याच्याच दृष्टीनं जर जास्त प्रयत्न झाले तर ते जास्त चांगलं होईल असं प्रत्येक भारतीयाचं मत असणार आहे. सर, आपण जसं म्हणालात तसं की हा प्रॉब्लेम काही एका दिवसात संपणारा नाही, पण जर तो तसा संपला आणि आपसूक संपला तर ते जास्त चांगलं होईल. प्रत्येक भारतीयाची ती इच्छा असेल. सर, असेच आमच्यासोबत जोडले राहा. आपल्यासोबत निवृत्त कर्नल सुरेश पाटील सर सुद्धा आहेत. आपण त्यांच्यासोबत सुद्धा थोडासा संवाद साधूया. त्यांचं या संदर्भात नेमकं काय म्हणणं हे देखील जाणून घेऊया. सर, आपलं सुद्धा स्वागत लोकशाही मराठीच्या या चर्चेमध्ये. आपल्यासोबत सतीश ढगे देखील आहेत, संरक्षण तज्ज्ञ आहेत ते सुद्धा, आणि त्यांच्यासोबत मी बोलत होतो मगाशी, आपल्यासोबत देखील फोन लाईनवरनं बोललो, त्यावेळेला अनेक मुद्द्यांवर आपण चर्चा केली. या सगळ्याच्या अनुषंगानं आता नौदल सुद्धा अत्यंत आक्रमकपणे हल्ले करतंय कराची बंदरावर आणि कराची बंदरावर 10 पेक्षा जास्त स्फोट झाल्याचं समजतंय. सर, ही परिस्थिती तर आता चिघळत चाललेलीच आहे. युद्धाकडे आपण आलेलो आहोत, प्रॉपर युद्ध सुरू झालंय असं सुद्धा बोललं जात आहे. आपलं या संदर्भातलं नेमकं काय अनालिसिस आहे सर? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.